नीटची पुनर्परीक्षा 21 जूनला होणार. एनटीएकडून नवी तारीख जाहीर. 3 मे रोजी झालेली परीक्षा पेपरफुटीच्या घटनांमुळे रद्द झाली होती. 21 जूनच्या परीक्षेला शुल्क नसेल. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांची माहिती. तर 3 मेच्या परीक्षेचं शुल्क परत देणार असून विद्यार्थ्यांना केंद्रावर जाण्यासाठी जी मदत लागेल ती करू. केंद्रीय शिक्षण मंत्र्यांचं आश्वासन. नीट परीक्षा पेपरफुटी प्रकरणी मनीषा वाघमारेला अटक. रात्री उशिरा सीबीआयकडून अटकेची कारवाई. मनीषा वाघमारेच्या कॉल डिटेल्स, बँक व्यवहारांची सीबीआयकडून तपासणी. पेट्रोल डिझेलचे दर वाढले. पेट्रोल 3 रुपये तर डिझेल 3.11 रुपयांनी महाग. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कच्च्या तेलाचे भाव कडाडल्यानं दरवाढ. मुंबईमध्ये पेट्रोलचे नवे दर 106.50 रुपये ते 106.54 रुपये प्रति लिटर. एप्रिल 2022 नंतर पहिल्यांदाच पेट्रोल डिझेलमध्ये मोठी दरवाढ. महागाई मॅन, मोदींचा पुन्हा जनतेवर हंटर. निवडणुका संपल्या, मोदींकडून वसुली सुरू. पेट्रोल डिझेल प्रत्येकी 3 रुपयांनी महागल्यानंतर काँग्रेसची पंतप्रधान मोदींवर टीका. पेट्रोल डिझेल दरवाढीमुळे अकोलेकर संतप्त. दरवाढ अन्यायकारक असल्याची भावना. अकोल्यात पेट्रोल 107 रुपये प्रति लिटर तर डिझेल 94 रुपये 28 पैसे प्रति लिटर. पेट्रोल आणि डिझेलचे दर अचानक वाढल्यामुळे कोल्हापुरातल्या नागरिकांकडून नाराजी व्यक्त. सरकारनं इंधनाचे दर नियंत्रणात आणावेत. कोल्हापूरकरांची मागणी. परभणीमध्ये पेट्रोल डिझेल दरवाढीचा भडका. परभणीमध्ये पेट्रोल 108.63 तर डिझेल 95.13 रुपये प्रति लिटर. दरवाढीचा वाहन चालकांच्या खिशाला मोठा फटका. इंधनाचे दर वाढल्यानं महागाई वाढण्याची शक्यता. गोंदियात पेट्रोल डिझेलचे दर वाढले, त्यामुळे सर्वसामान्य जनतेच्या खिशाला कात्री. इंधनाचे दर वाढल्यानं प्रवास महागणार आणि इतर वस्तूंचे दरही वाढणार असल्याची लोकांनी भीती व्यक्त केली. सर्वसामान्य नागरिकांना त्याचा फटका बसतो, कारण एकीकडे डिझेल जर आपण म्हटलं तर दळणवळण आणि सगळ्याच वस्तू महाग होतील ना. त्याच्यात भाजीपाला असो, किराणा असो. पेट्रोलमुळे ऑटोचे भाव वाढतील, त्याच्यामुळे त्याचा सर्वसामान्य लोकांना त्याचा फटका बसेल आणि महागाई नक्कीच वाढणार आहे. त्यामुळे सरकारने किमान सध्या तरी याचे रेट वाढवू नये आणि जसे होते तसेच रेट ठेवावे, अशी माझी सरकारला मागणी आहे. अब हम लोग कैसा करेंगे समझ भी नहीं आ रहा है. अब पब्लिक की तरफ हम अगर रेट बढ़ाएंगे तो पब्लिक रेट नहीं बढ़ाती. अब कैसा करेंगे, महंगाई भी बढ़ गई है, हर चीज़ का रेट बढ़ गया. ये पेट्रोल का गाड़ी में हमको तो पुराना है ही नहीं. अब सवारी ऑटो है, सवारी को अगर बढ़ानी चाहेंगे तो सवारी बैठने दिखती नहीं. एपीएमसी मार्केटमध्ये भाजीपाला आवक घटल्यानं दरात 40 ते 50% वाढ. भाजीचे दर 125 ते 150 रुपये किलोवर. डिझेल टंचाईचा कांदा वाहतुकीला फटका. डिझेल अभावी कांद्याचे ट्रक 2-2 दिवस जागीच उभे. कांदा व्यापारी आणि कांदा उत्पादक शेतकरीही अडचणीत. वाशिम जिल्ह्यातील अनेक पेट्रोल पंपांवरती काल रात्रीपासून पेट्रोल आणि डिझेलचा तुटवडा. काही मोजक्याच पेट्रोल पंपावर पेट्रोल उपलब्ध, मात्र डिझेल मिळत नसल्यानं शेतकऱ्यांना आणि वाहनधारकांना मोठा त्रास. शहरातील अनेक पेट्रोल पंप बंद असल्यानं वाहनधारकांची पेट्रोल डिझेलसाठी धावपळ. विमानाचं इंधनही दुप्पट झालं. हवाई वाहतूक कंपन्यांचा कंबरडं मोडला. आखाती युद्धाचे परिणाम. एडीएफ महागलं. विमान प्रवास आवाक्याबाहेर. पुरवठा साखळीत अडथळे. पश्चिम आशियातील मर्यादित उड्डाणांमुळे डोकेदुखी. पुणे जिल्हा नियोजन समितीची ऑनलाईन बैठक. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांच्या उपस्थितीत बैठक. मंत्री चंद्रकांत पाटील यांची बैठकीला ऑनलाईन उपस्थिती. मोदींच्या आवाहनाला प्रतिसाद देत अनेक जण बैठकीला ऑनलाईन उपस्थित. पुण्यात जिल्हा नियोजनाच्या बैठकीसाठी आलेल्या अधिकाऱ्यांच्या गाड्या पार्किंगमध्ये लावून सुरूच ठेवण्यात आल्या. गाड्यांमधला एसी सुरू ठेवून चालक एसीची हवा खातायत. जनतेच्या पैशांची उधळपट्टी आणि पंतप्रधानांच्या आवाहनालाही छेद. नाशिक महापालिकेत सत्ताधारी भाजप विरुद्ध ठाकरेंची शिवसेना वाद रंगणार. महासभा आणि स्थायी समिती सभा ऑनलाईन घेण्याच्या निर्णयावर ठाकरेंच्या शिवसेनेचा आक्षेप. सत्ताधारी एकतर्फी विषय मार्गी लावण्यासाठी ऑनलाईन महासभा घेत असल्याचा आरोप. राखीव प्रवर्गाची सवलत संपवण्याचा राज्य सरकारचा डाव. माजी खासदार हरिभाऊ राठोड यांची राज्य सरकारवर टीका. मागासवर्गीयांचे मंत्री झोपा काढतायत का, हरिभाऊ राठोड यांचा सवाल. हा निर्णय अत्यंत घातक आहे आणि राखीव प्रवर्गाच्या सवलती संपवण्याचा हा सरकारचा डाव आहे. यापूर्वी कितीतरी निवाडे आहेत सर्वोच्च न्यायालयाचे की मागासवर्गीय विद्यार्थी उमेदवार जर खुल्या प्रवर्गात
कॉम्पिटिशन करत असेल तर त्याला खुल्या प्रवर्गात सुद्धा त्याला ती सवलत दिली पाहिजे. परंतु असा निर्णय घेत असताना मंत्रिमंडळात असलेले मागासवर्गाचे मंत्री काय झोपा काढतायत का, हा माझा सवाल आहे. नागपूर जिल्हा परिषदेचे कर्मचारी दर सोमवारी सार्वजनिक वाहनानं प्रवास करणार. पंतप्रधान मोदी यांनी इंधन बचत आणि इतर काटकसरीच्या आवाहनानंतर नागपूर जिल्हा परिषदेचा प्रतिसाद. रायगडमध्ये प्रतिनियुक्तीवर असलेल्या कर्मचाऱ्यांची घरवापसी होणार. रायगड जिल्हा परिषद अध्यक्ष ॲक्शन मोडवर 45 कर्मचाऱ्यांना त्यांच्या मूळ नेमणूक असलेल्या कार्यालयात परत हजर होण्याच्या सूचना. वर्षानुवर्ष चालणाऱ्या महसूल सुनावणींना आता ब्रेक लागणार. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंकडून सुनावणी प्रक्रियेत मोठे बदल. लिखित कारण असेल तर एकदाच सुनावणी रद्द करता येणार. सुनावणी पूर्ण झाल्यावर आठवड्यात निकाल द्यावा लागणार. मीरा भाईंदरची 254 एकर जागा खासगी कंपनीला देणार नाही. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंचा आक्रमक पवित्रा. मीरा भाईंदरची जागा वर्ग 2 करण्याचा महसूल विभागाचा निर्णय. मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे महसूल कायद्याचं उल्लंघन झाल्याचं शासनाचं मत. केंद्रीय रस्ते आणि वाहतूक मंत्री नितीन गडकरी सोलापुरात. सोलापूर आणि धाराशिव जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्गाच्या रखडलेल्या प्रकल्पाचा आढावा. वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत नितीन गडकरींची बैठक. पालखी मार्गाचं 80% पेक्षा जास्त काम पूर्ण झालेलं आहे. या कामामध्ये कुठे कुठे जनतेच्या गैरसोयी आहेत, त्यांच्या काही मागण्या आहेत, त्याची क्वालिटी कशी आहे, लँडस्केपिंग कसं झालेलं आहे, याचं सगळं परीक्षण आहे. आज तुकाराम महाराज पालखी मार्गाचं आहे. दोन्हीचे सगळे रिपोर्ट केलेले आहेत आणि याच्यामध्ये काही ठिकाणी काल नवीन कामही घोषित केले आहेत, त्यात सुधारणा करायच्या आहेत. साधारणतः डिसेंबरपर्यंत हा पूर्ण 100% पूर्ण करून याचं पुढच्या वर्षाच्या जानेवारीच्या याच्यात उद्घाटन करायचं असा प्रयत्न आहे. त्यामुळे नक्की होईल. मनसे नेते दिलीप धोत्रे यांच्या मुंबई पुणे महामार्गावरती अपघात. खासगी रुग्णालयात उपचार सुरू. भीषण अपघातात फॉर्च्युनर गाडीच्या समोरच्या भागाचा अक्षरशः चुराडा. दिलीप धोत्रे राज ठाकरे यांचे निकटवर्तीय. मुंबईकरांवरती पाणी कपातीचं संकट. आजपासून मुंबईमध्ये 10% पाणी कपात. धरणांमधला पाणीसाठा घटल्यानं मुंबई महापालिकेचा निर्णय. नागरिकांनी पाण्याचा जपून वापर करावा असं आवाहन. ठाणे भिवंडी निजामपूर महानगरपालिका क्षेत्रातही मुंबईप्रमाणेच 10% पाणी कपात. जूनमध्ये समाधानकारक पाऊस पडल्यानंतर पाणीसाठ्यात वाढ झाली तर सध्याची पाणी कपात मागे घेण्यात येईल. पालिकेचं स्पष्टीकरण. धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा तालुक्याला पाणी टंचाईची भीषण समस्या. टँकरद्वारे गावाची तहान भागवली जाते. धांदरणे आणि डावली या 2 गावांना पाणी टंचाईची झळ. 4 ते 5 दिवसांनी गावांना पाणी मिळतं. मग शासनाने काहीतरी थोडं विचार करून आम्हाला 9 मेला ते पाण्याचे टँकर अवेलेबल करून दिलं त्यांनी. तर त्या टँकराने 4 ट्रिप आमच्या गावाला मिळतात. बाबळ्या गावाहून पाण्याची व्यवस्था केलेली आहे. तिथून पाण्याचे टँकर येतात. त्यानंतर गावाला पाणी म्हणजे पाणी पुरवठा पाण्याच्या टाकीमध्ये पाणी देऊन त्या गावाला पाणी पुरवतो आम्ही. म्हणजे दर वर्षाप्रमाणे अशी अडचण नको यायला याची शासनाने काहीतरी सकल चौकशी करायला प्रकल्प घ्यायला पाहिजे. एवढे आशा बाळगतो. नाशिकमधील TCS प्रकरणात लवकरच दोषारोप पत्र दाखल होणार. SIT पहिलं दोषारोप पत्र दाखल करणार. TCS प्रकरणी 9 गुन्हे दाखल. तपास यंत्रणांकडून पुरावे आणि आर्थिक व्यवहारांची छाननी सुरू. TCS प्रकरणातील आरोपींच्या जामीन अर्जावर आज सुनावणी होणार. अटक करण्यात आलेल्या काही आरोपींची जामिनासाठी कोर्टात याचिका. कोर्टाच्या आजच्या सुनावणीकडे लक्ष. माओवादी नेता हिडमाचं उदात्तीकरण करणारे 54 गीतं तसंच व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून हटवले. गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये माओवादी कमांडर हिडमाचा खात्मा झाला होता आणि त्यानंतर सोशल मीडियावर हिडमाचं समर्थन करणारी गाणी आणि व्हिडिओ पोस्ट केले जात होते. पायधुनीतल्या 4घांचाही मृत्यू. झिंक फॉस्फाईडनंच झाला. JJ रुग्णालयाचा अंतिम शवविच्छेदन अहवाल समोर. कलिंगड खाल्ल्यानंतर डोकाडी या कुटुंबातल्या 4घांचा काही तासात मृत्यू झाला होता. कलिंगडावरही झिंक फॉस्फाईडचे अंश सापडले. भंडाऱ्याच्या लाखनीमध्ये रात्री पेट्रोलिंग करणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्याला मारहाण. अट्टल गुन्हेगार असलेल्या 2 सख्ख्या भावांनी मारहाण केली. रात्री गाडी थांबवून कागदपत्रांची विचारणा केली असता मारहाण. भीमराव मेश्राम आणि धम्मराज मेश्रामला अटक. शासकीय कामकाजात टाळाटाळ करणाऱ्या महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या लिपिकावर गोंदियात गुन्हा दाखल. लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं शासकीय पंच म्हणून नियुक्ती केल्यावरती कामकाजास जाण्यास टाळाटाळ. वरिष्ठ लिपिक अमित पवारवर गुन्हा दाखल.
जालन्यातील अंबड तालुक्यातील रुई गावात 19 वर्षीय तरुणाची निर्घृण हत्या प्रेमसंबंधातून बहिणीची बदनामी करत असल्याच्या रागातून मुलीच्या भावानं हत्या केली. राजेश कोरकानेवर तलवारीनं वार करून संपवलं. नाशिकच्या आडगाव हद्दीमध्ये हत्या करून फरार झालेल्या आरोपीला इंदूर इथून बेड्या ठोकल्या. नाशिक आणि इंदूर पोलिसांची संयुक्त कारवाई. राजेंद्र काकवीपुरे असं आरोपीचं नाव. जयवंत पवारांची हत्या करून तो फरार झाला होता. पत्नीचे कथित प्रेमसंबंध असल्याच्या संशयातून पतीकडून पत्नीसमोरच तिच्या कथित प्रियकराची गळा चिरून निर्घृण हत्या. गोरेगावच्या आरे पोलीस ठाण्याच्या हद्दीतली घटना. आरोपी भीमराज शर्माला अटक. डोंबिवली MIDC परिसरातील सिद्धिविनायक मंदिरात चोरी. दर्शनाच्या बहाण्यानं मंदिरात शिरून दानपेटीवर डल्ला. चोराला स्थानिकांनी पकडून पोलिसांच्या ताब्यात दिलं. जेजुरीचा भंडारा कायद्याच्या चौकटीत भेसळयुक्त हळद भंडारा विक्री करणाऱ्यांवर कारवाई होणार. अन्नचा परवाना घेऊनच भंडारा विक्री करण्याचे प्रशासनाचे निर्देश. नालासोपाऱ्यात कंपनीत शॉक लागून 21 वर्षीय कामगाराचा मृत्यू. देवकुमार गौतम असं मृत कामगाराचं नाव. कंपनीतील लेझर मशीनवर काम करताना शॉक लागल्याची माहिती. कंटेनरला इको गाडी धडकून भीषण अपघात. दोघांचा मृत्यू, 6 जण गंभीर जखमी. अकोल्यातील राष्ट्रीय महामार्गावरील बोरगाव मंजू जवळची घटना. 17,66 लाखांची चांदी घेऊन जाणारी व्हॅन उलटली. मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरील चारोटी उड्डाण पुलावरील घटना. मुंबईतील नाकोडा बुलियन कंपनीकडून वापी GIDC येथील मोदी सन्स लिमिटेडकडे ही चांदी घेऊन जात असताना अपघात. नागपूर शहरामध्ये बेसमेंटमध्ये असलेल्या कापड आणि चप्पलेच्या गोदामाला आग. गोदामाच्या बाजूला असलेल्या युनियन बँकेचं ATMही जळून खाक. सुदैवानं जीवितहानी नाही. अहिल्यानगर कल्याण राष्ट्रीय महामार्गावर कांदा उत्पादक शेतकऱ्यांचं रास्ता रोको आंदोलन. कांद्याचे दर निर्यात बंदी विरोधात आंदोलनाची हाक. मागण्या मान्य न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा. जळगावमध्ये अज्ञात माथेफिरूंना मोठ्या कष्टाने वाढवलेली 1,700 केळीची झाडं कापून फेकली. यावलच्या 18वल गावात हा प्रकार घडलाय. शेतकरी किरण आणि प्रवीण महाजन यांचं लाखोंचं नुकसान झालंय. आजपासून मनसेची पाटण ते मुंबई पदयात्रा सुरू. कोयना धरणातून पाटण तालुक्यातील जनतेला मोफत वीज मिळावी या मागणीसाठी मनसेची पदयात्रा.